आज आरक्षण द्यायचं म्हणल्याच्यानंतर चर्चा ही होते की सुप्रीम कोर्टाची मर्यादा आहे. आणि हे खरं आहे, सुप्रीम कोर्टाचे काही निकाल आहेत 50%च्या 52%च्या पेक्षा अधिक आरक्षण नको म्हणून. पण दुसऱ्या बाजूनं तामिळनाडूसारखं राज्य आहे की त्या राज्यामध्ये 72% आरक्षण दिले आणि ते 72% आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकलं. त्यासंबंधीची भूमिका सुप्रीम कोर्टाने वेगळी केली आहे. त्यानंतर सुप्रीम कोर्टाचे अन्य दर्जा आहेत ते आरक्षणाचे विरोधी आहेत. पण हा निकाल शेवटी घ्यायचा होता. संघर्षशील किंवा मागणी करणारा या वर्गात संघर्ष वाढून ह्या प्रश्न सुटणार नाही. आणि असे प्रश्न सोडवायचे तर शेवटी राष्ट्रीय पातळीवर निर्णय घेतले पाहिजे. केंद्र सरकारने याच्यात निर्णय घ्यावा लागेल. जर 58% 72% आरक्षण तामिळनाडूमध्ये राहू शकतं तर वेळप्रसंगी घटनेमध्ये दुरुस्ती करून सुद्धा हे आरक्षणाचा हा जो तेढा आहे हा सोडवण्याच्या संबंधीचा निकाल हा संसदेमध्ये घेतला पाहिजे. आणि म्हणून आम्ही संसदेतल्या काही सहकार्यांचे सुसंवाद साधतो. मी हे संख्या या ठिकाणी आहेत. आमची त्यांची आणि अन्य सहकार्यांची बैठकही झाली की आपण गरज पडली तर घटनेमध्ये दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे ही बाब देशाच्या अन्य राज्याच्या घटकांना आपण पटवून देऊ. आणि हा प्रश्न फक्त महाराष्ट्राचा नाही, प्रत्येक राज्यात लहान घटक आहे. शेतकरी वर्ग आहे, सैन्यामध्ये गेलेले वर्ग आहे आणि तिच्या आरक्षणाच्या संबंधीचा आज प्रश्न उपस्थित होतोय. तोही सोडवायचा असेल तर केंद्र पातळीवर घटनेमध्ये युनिफॉर्म एक पॉलिसी देऊन बदलाव करण्याची भूमिका ही जर घेतली तर माझी खात्री आहे की या सगळ्या प्रश्नाला काही ना काहीतरी मदत झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यासाठी केंद्र सरकारची भूमिका ही स्वच्छ आणि प्रागतिक असली पाहिजे.